वी आर द क्रिएटर ऑफ आवर ओन डेस्टिनी. याचा अर्थ होतो की आपण स्वतः आपलं भाग्य निर्माण करत आहोत. आता भाग्य कसं काय निर्माण होतं? जो तुम्ही विचार करत आहात सतत, जो थॉट विचार निर्माण होत आहे, हा विचार तुमचे शब्द बनतो. म्हणजे जे तुम्ही विचार करत असाल ना सतत, जर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर तुमचं बोलणं सकारात्मक होईल. आणि जर अंतर्मनात तक्रार असेल तर तुमचं बोलणं तक्रारयुक्त होईल. जे तुम्ही विचार करता ते तुमचे शब्द बनतात. जे तुमचे शब्द असतात ती तुमची कृती बनते. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही बोलणार आहात, जर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक आहे आणि अशा व्यक्तीला जर सांगितलं की पहाटे लवकर उठायला हवं, पहिला प्रश्न तो हाच विचारेल, कशासाठी मी उठू लवकर? आणि त्याच्याने काही होत नाही किंवा नकारात्मक गोष्टी ज्या काही आहेत तो त्या बोलायला लागेल. आणि जसं तो बोलेल, वर्ड्स जे शब्द त्याच्या मुखातून मुखोद्गत होत राहतील, तसं त्याचं बिलीफ बनेल. बिलीफ म्हणजे काय? एक विश्वास निर्माण होतो जीवनाप्रती, समाजाप्रती, कुटुंबाप्रती, आपल्या सभोवतालच्या व्यक्तींप्रती, जिथे आपण कार्य करत आहोत, काम करत आहोत त्या संस्थेप्रती, किंवा जी आज परिस्थिती आपल्यावर ओढावलेली आहे, ज्या व्यक्तींमुळे हे बिलीफ निर्माण होतो, विश्वास अंतर्मनात. की एक विश्वास काय आहे बऱ्याच लोकांचा? की ही सगळी भ्रष्ट व्यवस्था आहे. बरोबर? या आपल्या बाबतीत कधी भ्रष्टाचार झाला का? किंवा आपल्या दृष्टीस एखाद दुसरे व्यक्ती किंवा असा अनुभव आला असेल, परंतु आपण ती उपमा सर्वांना लागू केली. 1% एका व्यक्तीबरोबर झालेली घटना आपण 100% लोकांना अप्लाय केली. कदाचित काही प्रामाणिक लोक सुद्धा असतील आणि आहेत. मी पाहिलेले आहेत काही प्रामाणिक व्यक्ती सुद्धा ह्या संस्थेमध्ये आहेत, ज्यांच्यामुळे सर्वसाधारण व्यक्तींचं कार्य होत आहे. परंतु बिलीफ निर्माण झाला, विश्वास निर्माण झाला. आणि जसा विश्वास निर्माण झाला, शब्द विचार शब्द बनले, शब्द कृती बनले. कृती म्हणजे काय? ऍक्शन. ऍक्शन. आणि जे तुमची ऍक्शन असेल दररोज जाणीवपूर्वक, इंसान पहले कुछ आदतें बनाता है, बाद में आदतें इंसान को बनाती है. बरोबर? पहिल्यांदा व्यक्ती काही सवयी बनवतो आणि नंतर त्या सवयी त्या व्यक्तीला बनवतात, जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे. आता एक महत्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही पहाटे उठण्याची सवय नाही लावली तर अजाणतेपणे उशिरापर्यंत झोपण्याची सवय लागेल. आणि ही इतकी प्रबळ हॅबिट आहे, इच्छा इच्छा आहे किंवा सवय आहे, की पहाटे उठण्यासाठी इफर्ट्स घ्यावे लागतील, परंतु झोपण्यासाठी म्हणजे महिनाभर जर कोणी प्रयत्न करत असेल आणि फक्त 4 ते 5 दिवस त्याला जर याच्यातून सुटका मिळाली किंवा त्याने विश्रांती घेतली, तर ती पुन्हा हॅबिट जनरेट व्हायला वेळ लागणार नाही. कारण पाणी आणि मन द्रुत गतीने खालच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायची आवश्यकता नाही. म्हणून नकारात्मक आणि वाईट सवयी त्या सहज व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित होतो. ते प्रलोभन आहेत. मोह किंवा ज्याला म्हणतात ना ग्रीड, लोभ, हे सहज आहे. 3 गोष्टी आहेत: अँगर, ग्रीड आणि लस्ट. अँगर म्हणजे क्रोध, ग्रीड म्हणजे लोभ, आणि लस्ट म्हणजे दुसऱ्यांच्या प्रती आसक्त होणे. राईट? या तीनही गोष्टी अगदी सहज आहेत. पण यांच्यावर जर विजय प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी अंतर्मनाला मार्गदर्शन करावं लागेल, गायडन्स द्यावा लागेल. बरोबर? आणि ते कार्य सरावाने होऊ शकतं, सरावाने होतं. म्हणून काहीही झालं तरी अंतर्मनामध्ये स्वतःला एक सूचना, एक वाक्य, एक शब्द तुम्ही कायम सूचित करत राहायला हवं, की आय एम द क्रिएटर ऑफ माय ओन डेस्टिनी. मी माझ्या भाग्याचा निर्माता आहे. जीवनात संकट, अडीअडचणी, समस्या हा एक पॅच आहे, एक पार्ट आहे, जीवनाचा एक भाग आहे. आणि याच्यातून जात असताना काही गोष्टी काही गोष्टी आता रिअलाइज नाही होत, परंतु ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, जर 2 महिन्यापूर्वी झालेली एखादी घटना आहे ती आता कुठे आठवते?
राईट. इन्सिडेंट, एखादा प्रसंग, परंतु आता सुद्धा त्याचा प्रभाव असं वाटतं की बरं झालं त्यावेळेस ते घडलं. आणि काही व्यक्तींना तर हे स्मरणात सुद्धा नसेल. आणि जी आपली कृती असते, वारंवार एखादी गोष्ट जर तुम्ही करत असाल तर ती तुमची सवय बनते. म्हणून सवयी कुठल्या लावायच्या आहेत, ज्याच्याने जीवनाचा उत्कर्ष होईल. जर तुम्ही गृहिणी असाल, म्हणजे होम मेकर असाल, किंवा घरातील आता 30, 35, 40, 50 या वयोगटातील एक महिला असाल, घराची जबाबदारी असेल, पुरुष असाल, घराची रिस्पॉन्सिबिलिटी असेल, तरी सुद्धा तुम्ही स्वतःसाठी, म्हणजे जी प्राथमिकता आहे, फर्स्ट प्रायोरिटी काय आहे आपली, स्वतःला इम्प्रूव्ह करणे. काल मी जो होतो त्याच्यापेक्षा आज माझ्या ज्ञानात किंवा माझ्या क्षमतेमध्ये वाढ होणं आवश्यक आहे. वाढ होणं गरजेचं आहे. माझ्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडणं आवश्यक आहे. ही माझी फर्स्ट प्रायोरिटी, प्राथमिकता आहे. कारण हा मनुष्याचा स्वभाव आहे. ग्रोथ, ग्रोथ म्हणजे काय, प्रगती. प्रगती करणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. आणि जो व्यक्ती ही गरज समजून घेत नाही, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडत नाही. म्हणून ज्या आपल्या कृती आहेत त्या आपल्या सवयी बनतात, आणि ज्या आपल्या सवयी आहेत, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, एका ठराविक काळात जर तुम्ही तीच कृती पुन्हा पुन्हा त्याच सवयींचं ज्याला म्हणता येईल ना, पुन्हा पुन्हा केल्यानंतर, तीच सवय किंवा त्याच काही गोष्टी ठराविक याच्यात पुन्हा पुन्हा केल्यानंतर त्याच्यात तुम्ही एक्सपर्ट बनता. आणि तेच तुमचं भाग्य निर्माण करण्यासाठी सहाय्यक आणि कारणीभूत होतं. आता अशा कुठल्या कुठल्या सवयी आहेत आणि त्याच्याने काय घडतं, जे आपल्या सभोवताली होत आहे, दिस इज व्हॉट द एनर्जी, ऊर्जा शक्ती. जरी तुम्हाला ही भिंत दिसत असेल, जरी तुम्हाला हे कपडे दिसत असतील, टी शर्ट्स दिसत असेल, किंवा जे पण काही वस्तू आहेत आजूबाजूला, हे सर्व दिसत असेल, हे कशापासून निर्माण झालेलं आहे, ऊर्जा शक्ती. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, तुमचे विचार सुद्धा ऊर्जा शक्ती आहे, एनर्जी आहे. आणि ह्या एनर्जीमध्ये, ऊर्जेमध्ये, विचारांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की हे ती वस्तू, व्यक्ती, परिस्थिती तुमच्या जीवनात आकर्षित करू शकते. आणि हे फक्त मनुष्याच्याच स्वाधीन आहे, मनुष्याच्याच ऑथॉरिटीमध्ये आहे. बाकी पशु पक्षी हे नाही करू शकत. त्यांच्यासाठी फक्त त्यांचं एक प्रोग्रॅमिंग केलेलं आहे. परंतु मनुष्य हा असा एकमेव प्राणी ह्या पृथ्वीवर आहे की जो त्याला जे हवं आहे तो निर्माण करू शकतो. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मनुष्य हा असा एकच प्राणी आहे, एकमेव, जो भोजन बनवू शकतो आणि खाऊ पण शकतो. बाकी पशु पक्षी बनवू शकत नाही. फक्त मनुष्यालाच हे वरदान आहे. बाकी कुठल्याही स्पेसिसमध्ये ही गोष्ट पाहायला नाही मिळत. त्यांना भोजन मिळतं, परंतु भोजन बनवण्याची जी प्रोसेस आहे, विधी आहे, किंवा जी क्षमता आहे, ही फक्त मनुष्याला आहे. राईट. याच्यावरून तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की मनुष्य किती शक्तिशाली. पण त्याच्या शक्तीचा उपयोग फक्त जेवण बनवण्यापुरतं मर्यादित नाहीये. मला असं सांगायचं आहे की आपल्यामध्ये, मनुष्यामध्ये ती क्षमता आहे, तो त्याच्या भाग्याचं निर्माण करू शकतो. बरं, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता तुम्ही ज्या पण परिस्थितीमध्ये आहात, कदाचित आहात किंवा काही चॅलेंजेस मधून जात आहात, परंतु स्वतःवर विश्वास ठेवा, या ब्रह्मांड आणि युनिव्हर्सवर विश्वास ठेवा. जे पण आपल्या बरोबर आता घडत आहे, ही आपली गरज आहे, ही प्रायोरिटी आहे, ही प्राथमिकता आहे. आणि हे कशावरून ठरलेलं आहे, आपल्या अंतर्मनामध्ये. म्हणजे ज्या पण काही गोष्टी आपल्या सभोवताली घडत आहेत, हे आपण आपल्या अंतर्मनाने रिफ्लेक्ट केलेलं आहे. व्हॉट एव्हर हॅपनिंग इन युअर लाईफ इज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. हे अंतर्मनाचं प्रतिबिंब आहे. जे तुम्ही आतापर्यंत विचार करत होतात ना, आणि माझ्या बाबतीत तर रिसेंटली खूप काही गोष्टी, इव्हेंट्स घडलेले आहेत, ज्या आधी वाटत नाही, परंतु अंतर्मनामध्ये मी कुठेतरी त्यांचं प्लॅनिंग केलं.
आणि जसं प्लॅनिंग करत गेलं तसं ते एक्झिक्यूट होत गेलं. राईट. म्हणून एक गोष्ट महत्वाची आहे की जे सभोवताली घडतं हे अंतर्मनाचं रिफ्लेक्शन आहे. बरोबर. आणि ज्याला तुम्ही समस्या म्हणता ते तुमच्या रनिंग मेमरीज आहेत. मेमरीचा अर्थ काय होतो? स्मृती. म्हणजे डोळे बंद केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं स्मरण केल्यानंतर त्याच्या आठवणी आपल्याला डोळ्यांपुढे दिसायला लागतात. आता गंमत अशी आहे की हे जर सकारात्मक असेल, गुड मेमरी असेल तर आनंद होईल, आणि बॅड मेमरी असेल तर दुःख होईल. आता तोच प्रसंग तुम्ही जर पुन्हा आठवला आणि त्या आपण जे पण काही करत आहोत ना, याचा फक्त एकच उद्देश आहे, फिलिंग. फिलिंग म्हणजे काय? मला याच्यात कसं फील होतंय, कसं वाटतंय मला. एखाद्या लग्न समारंभात गेलात आणि तिथे तुमच्या ओळख परिचयाचं कोणी नाही, आणि मंडप टाकलेला आहे, दुपारचे 12 वाजलेले आहेत, तुम्ही एका खुर्चीवर बसलेला आहात आणि तिकडं प्रोसेस चालू आहे, गरम खूप होतोय, उकडतंय खूप, आणि तुम्ही एका खुर्चीवर बसलेला आहात. किती वेळ तुम्ही एन्जॉय कराल ते लग्न, ते मॅरेज? किती वेळ तुम्ही सतत घड्याळाकडे पाहत राहाल? बरं, हे कधी लग्न लागेल, कधी हे लोक येतील, कधी यांचा सत्कार समारंभ संपेल. बरोबर. फक्त उपस्थिती, हजेरी लावण्यासाठी बरेचसे लोक अशा ठिकाणी कार्यक्रमात येतात, परंतु तिथे ते खरोखरच एन्जॉय करतात का? आणि काही ठिकाणी जर वादळ वारा आला, पाऊस आला, तरी सुद्धा ते इन्सिडेंट स्मरणात राहतो, ते लग्न लक्षात राहतं. बरोबर. आता ही झाली एक गुड मेमरी किंवा बॅड मेमरी. म्हणजे आपण आठवणीच्या जगामध्ये जगत आहोत, हे पण महत्वाचं आहे. हे समजून घ्या आणि याच्यावर कृती करावी लागेल. याच्यावर जर व्यक्तीने काम केलं तर त्याला चांगले परिणाम जाणवायला लागतील. जीवनामध्ये संकट, समस्या, प्रॉब्लेम तुम्हाला अडकवण्यासाठी येत नाही, तर तुम्हाला सोल्युशन देण्यासाठी येतात. आणि याच्यासाठी काय करावं लागेल? फक्त तुम्हाला चॉईस करावं लागेल की येस, मला याच्यातून बाहेर पडायचंय. राईट. बाहेर पडायचं, ही चॉईस जर केली तर तुम्ही क्लिनिंग करायला सुरुवात कराल. फक्त आता स्वतःला प्रश्न विचारा, मी किती व्यक्तींना दोष देऊ बाहेर? नाही देऊ शकत कुणाला दोष. कारण जे पण काही झालेलं आहे हे मी आकर्षित केलेलं आहे, त्यामुळे मी त्यांना दोष नाही देऊ शकत. रॅदर द्यायला पण नाही पाहिजे. बरोबर. परंतु आपण फक्त एक गोष्ट करू शकतो की मला जे हवं आहे ते मला प्राप्त करायचंय. आणि क्लिनिंग म्हणजे काय? स्वच्छता करायची, अंतर्मनाची स्वच्छता कशी करायची ती आता आपण करणार आहोत. अंतर्मनाची स्वच्छता आपण आता करणार आहोत. आणि स्वच्छता करणे म्हणजे दुसऱ्यांना दोष देणे नव्हे, क्रोध करणे नव्हे, स्वतः चिडचिड करणे नव्हे, पण अंतर्मनामध्ये जाऊन स्वतःवर कार्य करणे. आणि आपल्याला त्या अवस्थेपर्यंत जायचंय जिथं हे पूर्ण न्यूट्रल असेल. काही प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत. आणि हे करत असताना याचा उद्देश काय आहे की आपण एका झिरो स्टेटला जातो आणि तिथे आपण स्वतःला म्हणतो की मी हे ऍक्सेप्ट करू शकतो का? येस, जर मी हे करू शकत असेल, मी हे हँडल करू शकतो. हे जे भाव प्रगट होतात ना अंतर्मनातून, याच्यातून जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो. तर याच्यासाठी काही रिच्युअल्स आहेत. हिलिंगचा अर्थ असा होतो की प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे नव्हे. हिलिंगचा अर्थ होतो आपल्या अंतर्मनाला सशक्त बनवणे, आपल्या अंतर्मनामध्ये ती अद्भुत शक्ती आणि सामर्थ्य पुन्हा एकदा प्राप्त करणे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःवर ही प्रोसेस सुरू करता त्यावेळेस याचा परिणाम कुणाकुणावर होतो? आपल्या कुटुंबावर होतो. सगळ्यात आधी फॅमिली. फॅमिली म्हणजे जे कुटुंब आहे, कुटुंबातील जे सदस्य आहे, त्यांच्यावर याचा सर्वोत्तम परिणाम होतो. त्यांच्या जीवनात परिवर्तन आणि बदल घडतात. पूर्वजांवर किंवा जे अँसेस्टर आहेत पूर्वजांवर, किंवा जे पण आपल्या सभोवताली व्यक्ती आहेत, अगदी पशु आणि पक्षी सुद्धा, आप्तस्वकीय नातेवाईक, किंवा जे पण तुमच्या जीवनात आजूबाजूला परिस्थिती आहे यांच्यावर पण यांचा परिणाम होतो. फक्त बरेच व्यक्ती म्हणतात ना, अच्छे लोगों की तलाश मत करो. म्हणजे चांगल्या लोकांचा शोध घेऊ नका.
किंवा प्रयत्न करू नका की कोण चांगला व्यक्ती मला मिळेल. त्याच्याऐवजी स्वतः चांगले बना, म्हणजे तुम्हाला भेटल्यानंतर कुणाचे तरी म्हणजे कुणाचा तरी जो शोध आहे तो तरी संपेल. आप खुद अच्छे इंसान बनो, शायद आपसे मिलकर किसी और की तलाश खत्म हो जाए. बरोबर. म्हणून आपल्याला हे स्वतः सुरुवात करणं गरजेचं आहे. हे विश्व आपल्यापासून निर्माण होतं. मला सांगा, तुमच्या विश्वात सर्वात महत्वाचा व्यक्ती कोण आहे? तुम्ही आहात, म्हणून हे जग आहे. बरोबर. तुम्ही गेलात, जग तुमच्या बरोबर संपलं. याचा अर्थ काय होतो? एखादा व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंतच त्याला सगळे आप्त स्वकीय, त्याचे नातेवाईक, त्याचं कुटुंब, मित्र परिवार हे सगळं कधीपर्यंत आहे? जोपर्यंत तो व्यक्ती अस्तित्वात आहे तोपर्यंत. परंतु त्याचं अस्तित्व संपुष्टात आलं, म्हणजे तो मृत्यू पावला किंवा मरण पावला, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर त्याच्यासाठी कुठलं जग राहिलं आता? बरोबर. यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे. एक व्यक्ती पाण्यात बुडत होता आणि पाण्यात बुडत असताना तो मदतीसाठी धावा करत होता, हाक मारत होता, अरे कुणीतरी वाचवा, मला वाचवा. परंतु लोक प्रयत्न करत होते. पण त्यानंतर त्याने, म्हणजे जोपर्यंत पाणी त्याच्या गळ्यापर्यंत आलं, अगदी नाकापर्यंत आलं, त्यावेळेस त्याने म्हणायला सुरुवात केली, जग बुडतंय, जगाला वाचवा, जग बुडतंय, जग बुडतंय. तर एका व्यक्तीने मग पटकन सगळ्यांनी प्रोसेस केली, हात दिला, बाहेर काढलं, जी काही यंत्रणा होती ती राबवली. आणि त्यानंतर एका व्यक्तीने प्रश्न विचारला, अरे तू म्हणत होता जग बुडतंय, जग कुठं बुडतंय, तू बुडत होतास. तो म्हणाला, तुमच्यासाठी मी बुडत होतो, पण माझ्यासाठी तर संपूर्ण जग बुडत होतं, कारण मीच आता इथून निघून जाणार होतो. म्हणून जोपर्यंत तुम्ही आहात, आपण आहोत, म्हणून हे विश्व आहे सभोवताली. म्हणून सर्वात आधी कार्य कुणावर करायला हवं? स्वतःला. बरेच लोक जगाला बदलण्याचा प्रयत्न करतात, याच्याने काही घडणार नाही. आधी स्वतःला बदला. तुम्ही जर स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेलात, तर तुमच्या जीवनात जे पण व्यक्ती येणार आहेत, जे पण सकारात्मक व्यक्तीच तुम्ही आकर्षित कराल. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ग्राफोलॉजीच्या नियमानुसार माझ्या जीवनात माझी जी ऊर्जा शक्ती आहे ना, तसेच लोक मी आकर्षित करत आहे. जर माझी ऊर्जा शक्ती प्युअर आहे, तर मी पवित्र, प्युअर, विश्वासपात्र लोकांनाच आकर्षित करेल. मी जसा आहे तसेच लोक माझ्याकडे आकर्षित होत राहतील. याचा अर्थ, तुमची जर ऊर्जा तुम्ही बदलली, तर तुमच्या जीवनातून अनावश्यक असलेले व्यक्ती सुद्धा निघून जातील. म्हणजे ऑफिसमध्ये असेल किंवा आप्तस्वकीयांमध्ये सुद्धा असेल, परंतु तुम्ही तुमची ऊर्जा शक्ती थोडीशी वाढवण्याचा प्रयत्न करा. इवन जर एखाद्या व्यक्तीला याचा अनुभवच घ्यायचा असेल, तर अगदी सिंपल आहे. ऑफिसमध्ये लंच टाइम मध्ये 2-3 प्रकारचे ग्रुप असतात. ज्या ग्रुपमध्ये गॉसिपिंग होतं, गॉसिपिंग म्हणजे काय, की याच्या त्याच्या चर्चा, सगळ्या जगाच्या चर्चा जिथे होत असतात, याने काय केलं, त्याने काय केलं, याचं काय झालं, किंवा आता सध्या स्थिती काय आहे, वगैरे वगैरे वगैरे. अशा ग्रुपमध्ये तुम्ही उभं राहून जर सकारात्मक किंवा चांगल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, तर ते व्यक्ती काय म्हणतील, बरं तू नंतर ये, आता आमचं महत्वाचं डिस्कशन चाललेलं आहे. आणि जो व्यक्ती ते सांगणार आहे सकारात्मक गोष्टी, त्याला पण कदाचित तिथला एनर्जी मॅच होणार नाही. तो म्हणेल यांच्यात नको, इथून जरासं दूर जावं. का असं होतं माहितीये? प्रत्येक व्यक्ती ऊर्जा शक्ती एमिट करत असतो. जसं ट्यूबलाईट मधून, या बल्ब मधून, किंवा लाईट, जे काही बल्ब लावतो आपण, छोटेसे ट्यूबलाईट लावतो, याच्यातून जसा प्रकाश बाहेर पडतो, तसं प्रत्येक व्यक्ती त्याच्या भोवती, जर व्यक्ती पॉवरफुल असेल, तर 10 फुटापर्यंत त्याचा औरा असतो. AURA, औरा म्हणजे काय, की त्याचं तेजोवलय असतं सभोवताली. आणि जेवढा म्हणजे अंतर्मुख असेल, तर तेजोवलय वाढत जाईल. पवित्र किंवा प्युअर साधना तपस्या करणारा व्यक्ती असेल, तर तेजोवलय वाढत जाईल. आणि जर संकुचित वृत्तीचा असेल, अंतर्मनामध्ये शंका असेल, स्वतःवर शंका असेल, डाऊट असेल, किंवा जेलस असेल,
तर त्याचं जे ऑरा आहे, ते तेजोवलय आहे, ते कमी 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 होत जाईल आपोआप. हा, जो व्यक्ती तपस्या करेल, क्लिन्झिंग करेल, स्वतःवर या प्रयोगाचा किंवा ज्या काही गोष्टी आपण करत आहोत प्रोसेस करत असेल, याचा ऑरा आपोआप वाढत जातो. आणि याचा प्रत्यय असा येईल की जर ग्रुप बनले ना, तर समोरचा व्यक्ती सेन्स करतो. त्याला सुद्धा एक सेन्सर आहे आतमध्ये, अंतर्मनामध्ये. आणि ते व्यक्ती सेन्स करतात की याचे लाईक अट्रॅक्ट लाईक, याला काय म्हणतात, समविचारी व्यक्ती एकत्र येतात, आपोआप येतात. हा, आजपर्यंत तुम्ही कुठेही जरी गेला असाल, समारोह किंवा अजून कुठल्या कार्यक्रमात, तर तिथे समविचारी समान विचार असलेलेच लोक तुम्हाला एकत्रित बसलेले दिसतील. का? कारण ते सिग्नल देत आहेत इथून. प्रत्येक व्यक्ती सिग्नल देतोय. मग आता तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये चांगले व्यक्ती हवे असतील, तर तुम्हाला काय करावं लागेल? स्वतःवर काम करावं लागेल. स्वतः सिग्नल एमिट करावं लागेल. आणि जे व्यक्ती तुमच्या सिग्नल बरोबर मॅच करतील ते आकर्षित होतील, किंवा तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित व्हाल. म्हणून जीवनात जर प्रगती करायची असेल ना, तर असं म्हणतात, प्रगती करणाऱ्यांच्या संगतीत राहा, उद्योजकांच्या संगतीत राहा, उद्योजक बनाल. आणि राजकारण अंतर्गत, गाव क्षेत्रातलं किंवा अंतर्गत छोटे वाड्यावाड्यातलं जे छोटं मोठं राजकारण असतं, यांच्यात जर इन्व्हॉल्व्ह झाला, तर त्याच गोष्टी वाढत राहतील. मग तिथं धनसंपत्ती नाही वाढणार. हा, पण कट्ट्यावरचे बॅरिस्टर मात्र व्हाल. ज्याला म्हणतात ना, कट्ट्यावरचे बॅरिस्टर जे फक्त सूचना देत असतात, याने असं करायला पाहिजे होतं, तिने त्या देशात जाऊन तसं बोलायला पाहिजे होतं, वगैरे वगैरे वगैरे. परंतु आता आपल्याला काय करायचंय? स्वतःवर कार्य करायचंय, सबकॉन्शियस माइंडवर. आणि जो व्यक्ती अंतर्मनावर काम करतो, तुमच्या जीवनातून नकारात्मक व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती निघून जातात. याला क्लटर म्हणतात, क्लटर. ज्याच्याने तुमची ऊर्जा शक्ती ब्लॉक होत होती. म्हणजे तुमच्या ऊर्जा शक्तीला वाव मिळत नव्हता. परंतु असे व्यक्ती किंवा परिस्थिती तुमच्या जीवनातून जर हद्दपार करायची असेल, तर त्या व्यक्तीवर काम करून उपयोग नाही, आपल्या स्वतःवर काम करावं लागेल. हा, लक्षात येते तुम्हाला? हे फार महत्वाचं आहे. आणि याच्यामुळे जीवनामध्ये बदल घडेल. मग आता काय करायचंय? सगळ्यात आधी एक वाक्य बोलायचं, आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय सिच्युएशन, फॉर माय फिलिंग, किंवा फॉर माय लाईफ. माझ्या जीवनाविषयी आता मी 100% जबाबदारी घेत आहे. 100% रिस्पॉन्सिबिलिटी. असं पण नाही की थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी, 5% 10%. जे पण तुम्हाला तुमच्या सभोवताली दिसत आहे आणि जे तुम्हाला बदलायचं आहे, तर पहिलं वाक्य काय बोलायचं? आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. मी जबाबदार आहे, मी जबाबदारी स्वीकार करत आहे. आणि त्याच क्षणी जर प्रश्न किंवा एखादा अकाउंटंट जर असेल, अकाउंटंट हिशोब, त्रास कुठल्या गोष्टीचा होतो माहितीये? 1 रुपयाचा हिशोब ज्यावेळेस लागत नाही ना, त्यावेळेस त्रास होतो. आणि ज्यावेळेस हिशोब लागतं त्यावेळेस काही नाही, खर्च किती का होईना, पण कळायला पाहिजे की खर्च झाला कुठं. आणि जर कुठे झाला हे कळालं, तर तो व्यक्ती म्हणतो, हा, मी स्वतः इथे इथे खर्च केले. पण जर 100 200 500 रुपयाचा हिशोबच लागत नसेल आणि कुठे खर्च केले ते आठवत नसेल, त्यावेळेस तो व्यक्ती बेचैन होतो. म्हणजे चैन मिळत नाही, अंतर्मनात शांती मिळत नाही. खर्च कदाचित 10,000 होईना, फक्त ते कळायला पाहिजे ते खर्च कुठं झाले. तसं आपल्या अंतर्मनामध्ये व्यक्तीला हे का झालं, एखादे परिस्थिती, प्रसंग किंवा जे काय आहे ना, काय घडलं याच्यापेक्षा महत्वाचं त्याला काय वाटतं, की त्या व्यक्तीने मला असं का बोललं, का? हजबंड आणि वाईफ, पती पत्नी, नवरा बायको यांच्यामध्ये जर वादविवाद, भांडण झालं असेल, तर जे मूळ कारण आहे ना, ते नंतर बाजूला राहतं. आणि कुठल्या कारणाने भांडण वाढतात माहितीये? की तू किंवा ती असं का बोलली, असं का बोललास, मला का असं बोललास, मी काय असं होते का, मी असा होतो का, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे मूळ कारण बाजूला, पण वादविवादाचं कारण हे सुरू होतं की असं का बोललात. आता या काचं उत्तर नाही.
राईट. हे प्रत्येकाचा एक सबकॉन्शियस पॅटर्न आहे, इमोशनल पॅटर्न आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी वाढत जातात. राईट. मग आता काम कुठं करावं लागेल? स्वतःवर करावं लागेल. आणि कसं करायचं? सगळ्यात आधी रिअलाइज करायचं. रिअलाइज इट. रिअलाइज इट. रिअलाइज म्हणजे काय? काय चाललंय? रिअलाइज होणं आवश्यक आहे. काही व्यक्तींना हेच कळत नाही की आपण अडचणीत आहोत. काही व्यक्तींना हेच कळत नाही की आपण चुकीच्या मार्गाने, चुकीच्या दिशेने जात आहोत. रिअलाइजच होत नाही, समजतच नाही. आणि ज्या व्यक्तीला आपली चूक कळते तो काय करतो माहिती? पश्चाताप, रिग्रेट. पहिल्यांदा रिअलाइज होतं, त्याच्यानंतर काय करतो? रिग्रेट करतो, पश्चाताप. आणि ज्यावेळेस पश्चाताप होतो त्यावेळेस तो रिलीज करतो. लक्षात आलं? ही एकदम साधी कॉन्सेप्ट आहे, साधी फिलॉसॉफी आहे. आणि याच्याने बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं. म्हणून तुमचे जे पण काही चॅलेंजेस आहेत त्याला स्वीकार करा. आता उद्या कदाचित किंवा आज संध्याकाळी तुम्ही तुमचे चॅलेंजेस लिहून काढा, वैयक्तिक तुमच्या जीवनात तुम्हाला जे हवं आहे ते. आणि याच्यासाठी अजून एक प्रोसेस आहे, मी लाईव्ह कोचिंग पण करतो किंवा लाईव्ह कोचिंग करून देतो. काय असतं लाईव्ह कोचिंग? लाईव्ह कोचिंग म्हणजे आता सध्या स्थितीला तुमचं जे आउटकम आहे, आउटकमचा अर्थ काय? तुमची जी सभोवतालची परिस्थिती आहे, कशाच्या बाबतीत? आरोग्यासाठी, नातेसंबंधांसाठी, तुमचा उद्योग व्यवसाय व्यापारासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्य. ज्या चार गोष्टी आहेत, आर्थिक स्वातंत्र्य हे जर प्राप्त करायचं असेल किंवा मनी, आर्थिक सुबत्ता किंवा आता पैशांविषयी जे तुमच्या जे काही गोष्टी आहेत आता जीवनात, एक आहे आरोग्य, दुसरे आहे नातं, तिसरं आहे नोकरी व्यवसाय, चौथा आहे पैसा. नोकरी व्यवसाय पण चांगला असतो कधी कधी, पण पैसा टिकत नाही, पैसा मिळत नाही. तर मग याच्यासाठी काय करावं लागेल? तर याच्यासाठी आपली एनर्जी, ऊर्जा शक्ती ती वाढवावी लागेल. कायम स्मरणात ठेवा, जो धनवान आहे ना, पैसा, त्याची ऊर्जा शक्ती फॉर एक्झाम्पल 100 आहे. आणि जर तुमची ऊर्जा शक्ती 10 आहे, तर हा जो गॅप आहे ना, तुमची 10% ऊर्जा शक्ती त्या 100% पैशाला पुन्हा 10% वर आणेल. आणि बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये असं घडतं. कळालं? तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या जीवनात सतत वारंवार घडत राहतात. म्हणून बाकी काहीही करण्यापेक्षा आपल्या स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. हा फार 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 महत्वाचा एक मुद्दा किंवा पॉइंट आहे की ज्याच्यावर व्यक्ती काम करत नाही. आणि बऱ्याच वेळा आपण स्वतःलाच प्रश्न विचारत राहतो. मग आता एकच सांगायचं स्वतःला, काय सांगायचं? जे पण घडतंय ते अगदी बरोबर आहे आणि आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. मी त्याची 100% जबाबदारी घेत आहे. जितक्या लवकर हे स्वीकार कराल तितक्या लवकर तुमचं दुःख कमी होईल. अदरवाईज काय होईल माहितीये? स्वतः बरोबर तेच प्रश्नोत्तर करत 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 तुमची ऊर्जा शक्ती सुद्धा ड्रेन होईल. कळालं? आणि जर तुम्हाला खरोखर हे सांगायचं असेल तर एखाद्या व्यक्तीला असं सांगा जो व्यक्ती विश्वासपात्र आहे आणि ज्या व्यक्तीची यामध्ये ऑथॉरिटी आहे. राईट. आणि म्हणून यू हॅव टू टेक कंट्रोल ऑफ युअर लाईफ. तुम्हाला तुमच्या जीवनाचा रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी स्वीकार करावं लागेल. हे करणं फार महत्वाचं आहे. मग आता याच्यासाठी काय करायचं? तर याच्यासाठी आता हे 4 फ्रेजेस आपल्याला बोलायचे आहेत. 4 फ्रेजेस, 4 वाक्य. काय वाक्य आहेत हे? हे वाक्य चमत्कार करतात. तुमचा विश्वास, काही लोक म्हणतात ना माझा विश्वास असला तरच करेल का? नाही. विश्वास असो किंवा नसो, फक्त तुम्ही कृती करा. कृती करा, बोला. तुमचा विश्वास आहे की बिल्डिंग वरून उडी मारल्यानंतर मी खाली येणार नाही, म्हणजे गुरुत्वाकर्षण मी मानत नाही, असा काही लोकांचा विश्वास किंवा म्हणणं असतं. मी नाही मानत गुरुत्वाकर्षण, काही नसतं गुरुत्वाकर्षण. आणि अशा व्यक्तीने बिल्डिंग वरून उडी मारली तर तो कुठे जाईल? वरती जाईल का आकाशात? नाही. पहिल्यांदा खाली जाईल आणि मग कदाचित बिल्डिंगच्या हाईट वरून ठरेल वरती जाईल का हॉस्पिटलमध्ये जाईल. कळालं? म्हणजे विश्वास असो किंवा नसो, गुरुत्वाकर्षण काम करणार. दिस इज व्हॉट द लॉ. याला नियम म्हणतात. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणाचा नियम.
या सृष्टीचे, निसर्गाचे आपले स्वतःमध्ये काही नियम आहेत आणि त्या नियमाच्या अनुसार हे जग काम करतं, हे ब्रह्मांड आणि युनिव्हर्स काम करतं आणि हे अशा पद्धतीनेच कार्य करत राहतं. हा प्रकृतीचा नियम आहे. जर इथे पाऊस पडत असेल, जर इथे थंडी पडत असेल किंवा ऊन कडक, उन्हाळा कडक असेल, ऊन पडत असेल, तर ह्या सृष्टीचा, ह्या ब्रह्मांडाचे काही नियम आहेत, त्याच्या अनुसार तर हे सृष्टीचक्र चालू आहे ना. आणि पाऊस पडल्यानंतर सर्वत्र हिरवळ येते, गवत उगवतं किंवा अजून जे काही बीड्स आहे म्हणजे तण आहे, ते सगळं उगवायला सुरुवात होते. आता हे कुणी बीजारोपण करतं का त्यांचं? तरी पण हे निर्माण होतं ना. आणि हे विदाऊट इफर्ट्स होतं, यासाठी काही परिश्रम करायला करायला लागत नाही या प्रकृतीला. बरोबर. निसर्गाला नाही करावं लागत आणि हाच आहे ब्रह्मांडाचा, युनिव्हर्सचा नियम. विश्वास असो किंवा नसो, परंतु तुम्हाला याच्यावर कृती करायची आहे. बरोबर. तर आता आपल्या हृदयावर हात ठेवा आणि आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, क्लिन्झिंगची प्रोसेस करायची आहे. आणि ही जशी तुम्ही प्रोसेस करत जाल, तसं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. राईट. हा. तर याच्यासाठी एक छोटासा आपण हे करूया, एक मेडिटेशन छोटस. आणि हे डेमो केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. किती वेळा म्हणायचं हे वाक्य? हे 108 टाइम म्हणणं आवश्यक आहे. 108 वेळा म्हणावं लागेल. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या फिलिंग्स आहेत आणि त्या फिलिंग जसं तुम्ही स्वीकार कराल तसं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. पार्ट ऑफ द व्हिडिओ इज टू यूज. राईट. ओके. तर इथपर्यंत मी स्टॉप करतो. म्हणजे आता आपण प्रात्यक्षिक करणार आहोत, याच्यानंतरचा हा व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा.